धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली। तर बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली आहे। तर मी राजीनामा का द्यावा, कारण सांगा, हत्येशी माझा संबंध नसल्याचं धनंजय मुंडे यांनी मागणी करणाऱ्यांना हा सवाल केलाय। मुंडेंच्या राजीनाम्यावरून घमासान सुरूच। हत्या प्रकरणाचा तपास लागेपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, प्रकाश सोळंके यांची मागणी। मी राजीनामा का द्यावा, कारण सांगा, हत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, धनंजय मुंडेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। धनंजय मुंडे हा पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपीला शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरून दूर व्हावं, नाहीतर श्रेष्ठींनी त्यांना काढावं आणि तपास निपक्षपातीपणाने होईल ही हमी जनतेला द्यावी। मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे। धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांना टीम मध्ये घ्यायचं का, असा विचार दादांच्या डोक्यात आहे का? भुजबळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत वडेट्टीवार। मुंडेची विकेट काढून टीम मध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का? त्यामुळे भुजबळ साहेबांना यामध्ये कदाचित वेट अँड वॉच ची भूमिका ठेवावी लागेल। आरोप होत असलेल्या मंत्र्यांनी पदावर राहू नये, अंबादास दानवे यांचं म्हणणं। मला अंतर्गत काही माहिती नाही, परंतु अशा पद्धतीने आरोप असल्यावर त्या मंत्र्यांनी त्या पदावर राहता कामा नये असं मला वाटतं। बाकी जी वडेट्टीवारांकडे माहिती, याची माहिती काही मला नाहीये। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, सुषमा अंधारे यांची मागणी। धनंजय मुंडेंची वेलविशर म्हणून मला असं वाटेल की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, स्वतःहून राजीनामा द्यावा, त्यांची ती नैतिक उंची त्यांनी कायम ठेवावी। कारण जर एवढे आपल्यावर आरोप होणार असतील तर आणि कर नाही त्याला डर कसली।